चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी गव्हाचं पीठ एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर मैदा, त्यानंतर चण्याचं पीठ म्हणजेच बेसन मिक्स करून घेऊया। ह्याच्यात आता चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। आता आपण गॅस लावूया। गॅसवर मी पळी ठेवली आहे, तर त्याच्यात आपण तूप काढून घेऊया। हे तूप आपल्याला गरम करून पिठामध्ये मोहन घालायचं आहे। ज्यांच्याकडे तूप नसेल त्यांनी 2 चमचे तेल टाकलं तरी सुद्धा चालेल। आता तूप आपलं तापलंय, आता आपण मोहन घालून घेऊया। चमच्याने मिक्स करायचं, गरम आहे ना। आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता चांगलं मिक्स झालंय। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चपातीच्या पिठासारखंच सैलसर थोडं मळायचंय। आता आपलं पीठ मळून झालंय, थोडंसं वरून तेल लावायचं। आता हे बाजूला ठेवून देऊया। आपण स्टफिंगची तयारी करायला घेऊया। सगळ्यात आधी पनीर काढून घेते। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा। त्यानंतर धणा पावडर, जिरा पावडर, मिरची, अर्धा चमचा साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये फक्त चीज टाकायचं बाकी आहे, ते कधी टाकायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन। स्टफिंग तयार आहे आणि पीठ मळून पण 10 मिनिटं झालेली आहेत। तर आपण आता पराठे लाटायला घेऊया। मी थोडंसं पीठ मळून घेते परत एकदा। आता आपण याचे 2 गोळे बनवून घेऊया। आता आपण ह्याला पीठ लावून पराठा लाटून घेऊया। आता ह्याच्यावर आपल्याला अर्ध्या भागावरच चीज घालून घ्यायचे आधी। आता आपण जे बनवलंय स्टफिंग ते ह्याच्यावर घालायचं, असं चमच्याने पसरवायचं। आता जी अर्धी पोळी बाकी आहे ती आपण ह्याच्यावर अशी ठेवायची आणि याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं असं, आणि हे चिटकून घ्यायचं असं। थोडंसं हाताने प्रेस करायचं, थोडीशी ह्याच्यावर अशी लाटणी मारून घ्यायची हलक्या हाताने। तवा तापलेला आहे, मी थोडा गॅस बारीक करून ठेवला होता पराठा लाटेपर्यंत। आता गॅस मी थोडा फुल केलाय। आपण थोडंसं ह्याच्यावर टाकूया तेल। आता हा आपला पराठा मी तव्यावर टाकलाय। आता आपण थोडं तेल टाकून घेऊया। परत एकदा तेल टाकूया चमचाभर। आता हा आपला पराठा झालेला आहे, काढून घेऊया। आता आपण दुसरा पराठा पण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत। चीज तुम्हाला पाहिजे तेवढं कमी जास्त घालू शकता। चीज जास्त घातलं की टेस्ट पण चांगली लागते। आपले दोन्ही पराठे आता बनवून तयार आहेत। आपले पनीर चीज पराठे रेडी आहेत। तुम्ही हे दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीने केलेले पराठे तुम्ही अजूनपर्यंत खाल्ले नसतील। तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।